निकिता आणि ही माझी आजी। नमस्कार, मी वंदना प्रधान। मी अस्मिता मॅडमना फोन केला होता। हो, मॅडमनी सांगितलं तुमच्याबद्दल। मी त्यांची सहकारी मनाली। तुम्ही या ना, आत या ना। हा, बसा ना तुम्ही। हो। मी आलेच। उशिराचं टायमिंग दिलं होतं का ग मॅडमनी? नाही म्हणजे का आपण लवकर आलो? नाही आजी, एवढा वेळ का होता त्या यायला? अगं येतील, कामात असतील ते। आपण वाट पाहूया। काय वाटतंय? मॅडम, मला निकिता इनोसंट वाटते, पण तिची आजी, मला त्यांच्यावर संशय येतो। केसचा तपास सुरू करण्यापूर्वी या आजी खरं सांगतात का खोटं हे क्लिअर करायला हवं। तसं इथं मनाली मॅडम बोलल्या नाही ते बसा म्हणून। थांब। काही नाही ग, वेळ काढून आपला भाव वाढवायचा, दुसरं काही नाही। आजी अगं काय बोलतेस? त्यांनी ऐकलं तर? उगीच आलो आपण इथे। नमस्कार। नमस्कार, मी वंदना प्रधान। निकिताची आजी हो ना? हो। बसा ना प्लीज। वंदना काकू, मी निकिताशी बोलेनच नंतर, पण आधी मला जरा तुमच्याशी बोलायचंय। निकिताच्या बाबांनी तिला खोटं सांगितलं, तिची आई जिवंतच नाही, आणि तुम्ही सुद्धा त्याला साथ दिलीत। 11 वर्ष ही गोष्ट लपवून ठेवली, आणि आता तिचे बाबा गेल्यावर अचानक तिला सांगितलं। अस्मिता मॅडम, तुम्ही आजीवर संशय का घेताय? मी तुम्हाला काल फोनवर सांगितलं होतं ना। हो निकिता, पण कालच मी तुला माझं मतही सांगितलं होतं। वसुधाच्या बाबतीत माझ्यावर यांचा संशय हे तुला माहित होतं निकिता, आणि तरी तुम्हाला इथे घेऊन आलीस माझा अपमान करायला? काकू, इथे मान अपमानाचा प्रश्नच येत नाही। आपल्याला निकिताच्या आईला शोधून काढायचं, आणि ते जास्त महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही जर माझ्या शंकांची बरोबर उत्तरं दिलीत तर वादच मिटला ना। हे बघा मॅडम, मी जे हिला सांगितलं तेच तुम्हाला सांगते, आणि तेच खरं आहे। राजनने मला शपथ घातली होती। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला।
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.